न्यूज 24 लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार यामध्ये आपले स्वागत आहे। आता या ठिकाणी कलावंत आणि महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने जे यांच्या काय समस्या आहे ते आपल्या परिचय आणि त्याबद्दल सांगतील। नमस्कार। या ठिकाणी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने आणि गुढीपाडव्याच्या या पर्वावर तसेच नवीन वर्षाच्या या पर्वावर या ठिकाणी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिलीप भाई गायकवाड यांनी या ठिकाणी संघर्ष समितीच्या या संघर्षाला या लोककलावंतांच्या, दिव्यांगांच्या आणि निराधारांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी या संघर्ष समितीच्या पाठीमागे आणि या लोककलावंतांच्या, दिव्यांगांच्या आणि निराधारांच्या समस्या शासनासमोर मांडण्यासाठी आणि त्याला वाचा फोडण्यासाठी या राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या पाठीमागे आणि सोबत लढण्याचे जाहीर पाठिंबा महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने दिलेला आहे। या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की तमाम शोषित, पीडित, ग्रामीण आणि उपेक्षित घटकातील जो काही शोषित वर्ग येत असेल तो वर्ग या लोककलावंत संघर्ष समितीच्या सोबत आणि गरीब ग्रेड संघटना महाराष्ट्र राज्य या दोन्ही राज्यव्यापी संघटनेमध्ये मोठ्या बहुसंख्येने सामील व्हावं आणि हा लढा येणाऱ्या काही काळामध्येच लक्षवेधी करू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। ठीक आहे, धन्यवाद। आज या ठिकाणी लोककलावंत या संघर्ष समितीला महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेने पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल आपण काय सांगता? दोन शब्द सांगा। बरोबर आहे, आपण विचारलेला असा मार्मिक प्रश्न असेल साहेब। शोषित घटक आहे, कलावंत आहे आणि कलावंत असूनही तो अनेक शासनाच्या योजना असताना देखील तो त्याच्यापासून उपेक्षित आहे आणि उपेक्षित असताना त्यांना न्याय या ठिकाणी मिळत नसल्या कारणाने महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे। त्यांच्या समस्या अशा आहेत की त्यांना राहण्यासाठी घर नसेल, त्यांना कुठलं मानधन मिळत नसेल, त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांना घेऊन या ठिकाणी ते जर दरदर भटकत असतील तर त्यांना न्याय कुठे मिळाला पाहिजे, शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि शासन लक्ष वेधत नसेल म्हणून महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि उभी राहणार आहे। ठीक आहे, धन्यवाद। तर याबद्दल आपण सुद्धा या गरीब ग्रेड संघटना आणि लोककलावंत संघटनेला पाठिंबा देण्यासाठी किंवा यांच्या सामील होण्यासाठी आपण बी आले आहात, त्याबद्दल आपण दोन शब्द सांगतील। मी प्रथम तुम्हाला गुढीपाडव्यांच्या तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो व इथे तमाम जमलेल्या लोकांनाही सुद्धा माझ्या शुभेच्छा देतो। कारण हे कलावंत लोक जे आहेत हे पालात राहतात, कुठं झोपडीत राहतात, कुठं दऱ्याखोऱ्यात राहतात। अतिशय कलावंत, जे हुशार, हा बुद्धिवान, त्याच्यावर हा देश जगलेला आहे, हे मागं आहे। आज कृष्णासारख्या माणसानं कला दर्शवली, महादेवासारख्या माणसानं कला दर्शवली, मोठमोठे रथी महारथी ह्या कलेमध्ये दंग झाले आणि वरील जे दैवतांचे राजा होते, इंद्रसारख्या दरबारीसुद्धा कला ही गाजलेली आहे। माझा उद्देश आहे, शासन झोपलेलं आहे, ह्या शासनाला जाग येऊ शकत नाही, यांची उचलटंगडी केल्याशिवाय जमू शकत नाही। याकरता मी भटके मुक्तांच्या व जोशी सेवा संघाच्या वतीनं मी कलावंतांना, यांच्या संघर्ष समितीला मी पाठबळ देत आहे, पाठिंबा देत आहे आणि यांच्या पाठीशी ठाम चित्ते उभा राहत आहे। आणि तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतेही काम पडलं तर तेवढी ताकद आणि शक्ती आपल्या जनतेनं आपण दावायला पाहिजेत। आपण कला जर सादर करतो, कलामध्ये आपण भेद नाही, कलेमध्ये तुम्ही लाजत नाही, कलामध्ये लुगडं नेसून बी असते, घुंगरं बांधून बी असते, पण आम्हाला यांनाही सुद्धा घुंगरं बांधा लावायचेत। याकरता आपण मनामध्ये एक निर्धार निश्चित करायला पाहिजेत
आणि एका विचारानं सर्वांनी उभं राहायला पाहिजेत आणि जनता धावायला पाहिजेत. आमचं सहकार्य तुमच्या पाठीशी नेहमी राहील. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र गरीब रहित संघटना आणि तसेच लोक कलावंत संघर्ष समिती याबद्दल आपण काय म्हणणार? मुळातच मी असं सर्वांना सांगू इच्छितो, सर्व राज्यातल्या कलावंतांना, की आम्ही यापूर्वीच आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कलावंताला 40 वयोमर्यादा करावी मानधनाला आणि कलावंताला 10% ग्रामीण भागामध्ये घरकुलामध्ये आरक्षण द्यावं, की साधारण म्हणजे सांगायचं झालं की बाबा 100 जर घरकुल आले तर त्यामध्ये 10 घरकुल हे फक्त लोक कलावंताला राखीव ठेवावेत संबंधित विभागाने, संबंधित ग्रामपंचायतने, आणि उर्वरित त्या काही गोष्टी असतात त्या नियमाप्रमाणे शासनाने त्या कराव्यात. मी असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व राज्यातील कलावंताला की बाबांनो, तुम्ही काही धीर सोडू नका. शासन आणि आम्ही सर्व एकत्र सर्व लढत आहोत आणि आम्ही नक्कीच येणाऱ्या या काळामध्ये या सरकारकडून, मी त्या सरकाराचा पक्षी प्रतिनिधी असल्यामुळे मी आदरणीय अजितदादा आज 30 मार्च 2025 गुढीपाडव्याच्या पर्वावर मेहकर विश्रामगृहावर महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटनेची बैठक संपन्न होत असताना मी प्रथम महाराष्ट्र न्यूज 24 यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मी महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटनेच्या वतीनं शासनाला हे सांगू शकतो की या राज्यामध्ये ज्या वेळेला शोषित घटक हा अनेक समस्यापासून व्याकुळ आहे आणि तो व्याकुळ असताना त्यांच्याकडे लक्ष आपलं असावं. या ठिकाणी लोककलावंत देखील या ठिकाणी अनेक समस्यापासून व्यथित आहेत. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीची स्थापना झाली असताना त्या समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीपजी बोरकर साहेब आणि उपाध्यक्ष दुर्गादासजी काटे साहेब, सचिव संतोषजी बोरकर साहेब यांनी या समितीला या ठिकाणी स्टँड केलेला आहे. याचा स्टँड करण्याचा उद्देश या ठिकाणी एवढाच होता की लोककलावंत या ठिकाणी दरदर भटकत असताना, शासनाचा निधी इतर ठिकाणी व्यर्थ जात असताना, या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असताना देखील, लोककलावंत असताना देखील अनेक समस्यांनी व्याकुळ आहे. म्हणून गरीब ब्रिगेड संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणून या मिटिंगचं मी आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटना या लोककलावंतांच्या पाठीशी हमखास आणि भक्कमपणे आणि निर्धास्तपणे या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छितो की हा शोषित घटक जो आहे, हा कलावंत आहे, यांना आपण भरीव असं मानधन या ठिकाणी दिलं पाहिजेत. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांचं काय हक्क आहेत हे त्यांना दिले पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती करतो की त्यांनी या कलावंतांची दखल या ठिकाणी घ्यावी आणि त्यांना भरीव असं मानधन वयाच्या 40 वर्षापासून चालू करायला हवं आहे, असं देखील महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटना या ठिकाणी सांगते आहे. धन्यवाद. निराधार संघर्ष समितीची स्थापना झाली असताना त्या समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीपजी बोरकर साहेब आणि उपाध्यक्ष दुर्गादासजी काटे साहेब, सचिव संतोषजी बोरकर साहेब यांनी या समितीला या ठिकाणी स्टँड केलेला आहे. याचा स्टँड करण्याचा उद्देश या ठिकाणी एवढाच होता की लोककलावंत या ठिकाणी दरदर भटकत असताना, शासनाचा निधी इतर ठिकाणी व्यर्थ जात असताना, या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असताना देखील, लोककलावंत असताना देखील अनेक समस्यांनी व्याकुळ आहे. म्हणून गरीब ब्रिगेड संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि म्हणून या मिटिंगचं मी आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटना या लोककलावंतांच्या पाठीशी हमखास आणि भक्कमपणे आणि निर्धास्तपणे या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छितो की हा शोषित घटक जो आहे, हा कलावंत आहे, यांना आपण भरीव असं मानधन या ठिकाणी दिलं पाहिजेत. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांचं काय हक्क आहेत हे त्यांना दिले पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्र गरीब ब्रिगेड संघटनेच्या वतीनं शासनाला विनंती करतो की त्यांनी या कलावंतांची दखल या ठिकाणी घ्यावी आणि त्यांना भरीव असं मानधन वयाच्या 40 वर्षापासून
चालू करायला हवं आहे असं देखील महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना या ठिकाणी सांगते आहे. धन्यवाद. आणि आपले दुर्गादास काटे महाराज यांनी पूर्ण महाराष्ट्रभर ही कला दाखवलेली आहे आणि त्याबद्दल ते महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना आणि तसेच लोकसेवा संघर्ष समिती यामध्ये ते कार्य करत आहे. त्याबद्दल आपण आपला परिचय आणि जे कुठं कुठं कार्य केले, काय काय केले, कशा प्रकारे केले ते थोडक्यात सांगतील. माझं नाव दुर्गादास श्रीराम काटे, गोंधळी महाराज, लोककलावंत तसेच दिव्यांग आणि निराधार संघर्ष समितीचा मी उपाध्यक्ष आहे आणि गोंधळी समाजाचा असल्याकारणानं या गोंधळाअंतर्गत मी फार असं राष्ट्रपातळीवर सुद्धा काम केलेलं आहे. बरेच लांब लांबचे कार्यक्रम केलेले आहेत, शासनाचे सुद्धा कार्यक्रम केलेले आहेत. पण या सांगायचं तात्पर्य एकच की आता माझ्या अगोदरचे जे व्यक्ती बोलले, या कलाकारीला हे यांची महिन्याला महिना पगार होत नाही आणि यांनी सांगितलं की 40 वर्ष, पहिले 52 वर्ष होतं, तर हे 40 वर्ष बरोबर आहे. तर 40 वर्षाची वय त्यांनी ठेवावी आणि सर्वांना वेळेवर मानधन देण्यात यावं, एवढंच मी 2 शब्द मी सांगेन. ठीक आहे, धन्यवाद. याबद्दल आपण 2 शब्द सांगा. यापुढं परिचय सांगा. माझं नाव नंदू अंबादास वाटसर, सोनाटी, समाज गोंधळी संघर्ष समिती, लोककलावंत संघर्ष समिती या समितीला धरून आम्ही हा जो कार्यक्रमाचा लढा चालवलेला आहे. सांगायचं झालं तर गोंधळी समाजानं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तेव्हापासून गोंधळी समाजाची मंडळी त्या कार्यामध्ये जपून आपलं कार्य पार पाडत आहेत. त्यावेळेसही बहिर्जे नायकासारखी जी मंडळी होती त्यांनी गुप्तहेर खात्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे जे आज ज्या कलावंतांना खरोखरच जे मानधन पाहिजे ते मानधन या ठिकाणी मिळून नाही राहिलं, यासाठी आमचा जो लढा आहे, हा लढा जर मानधन मिळतच नसेल तर हा लढा चालूच राहणार आहे, यात काही शंका नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार. नमस्कार.